ठाण्यातील विवियानाच्या मॉल समोरून मराठी अभिनेत्याचा मोबाईल हिसकावून चोरीला गेला. काळजी घेत जा बाबा. 3 महिने झाले घरी नाही गेलो यार. आईच्या हातचा चहा मिस करतोय मी खूप. अवनी बघ ना कोण आलंय. थांब रे दादा, शेवटचा थर बाकी आहे. हा चेहऱ्याला लावते आणि मग जाते. ए थरवाले, तुझे थर विकत घ्यायला परत पैसे नाही देणार मी. पटकन उघड आणि तो थर जरा पूस चेहऱ्यावरचा, नाही तर समोरच्याचा थरका पुढेल. राम राम. कोण हवंय तुम्हाला? पांडुरंग. पांडुरंग इथे नाही राहत, सॉरी. नाही नाही ताई ताई, माझं नाव पांडुरंग आहे हो. शेंदूरवाडीवरून आलोय. आणि पांडुरंग हित तर राहत नाही असं कसं म्हणताय हो? अहो तो चराचरा मध्ये असतोय. काय झालं ग? कोण आहे? ते ते अर्जुन तुम्हीच आहे व्हय? हो मीच आहे. तुम्ही? राम राम. मी शेंदूरवाडीवरून आलोय. तात्या जाधवांचं पोरगा. काल पप्पा शेंदुरवाडी बद्दलच बोलत होते ना, ते तात्या म्हणून. म्हणजे पप्पा ज्यांच्याबद्दल बोलत होते ते हेच. दादा, शेंदूरवाडीमध्ये तुम्ही असते का नाही तर एवढ्याला मी तुम्हाला जेवायला बी घातलं असतं. आणि तुम्ही मला इथं दारात उभं ठेवलंय म्हणजे. या प्लीज या. घर बाकी जगाच आहे बरं तुमचं. हा म्हणजे एकदम नाद खोळाच. पाणी. हा ते काय ना, ते तात्या आजार आहेत ना हो तिथे हॉस्पिटलला. हा मग त्याच्यासाठी मग जरा आलतो इथं. हा पप्पा. अवनी आला का ग तो? हो आलेत ते. तात्या ठाण्यातल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये कुणाला रात्रीच झोपून देत नाही, म्हणून तो आलाय तुमच्याकडे आजच्या दिवस झोपायला. तात्या माझा चांगला मित्र आहे गावातला, त्याचे उपकार आहेत माझ्यावरती. हो चालेल, काळजी घ्या ठेवते. त्याची. तुम्हाला ते हॉस्पिटलवाले थांबून देत नाहीयेत का तात्यांजवळ? नाही ना ताई, आता मी तर हे बघा चादर बिदर बी घेऊन आलतो. त्यांचे नियमच वेगळे हो. मी त्यांना म्हणलं इथं कोपऱ्याला कुठली तरी जागा द्या मला थोडीशी. आता आपल्याला अशी कितीशी जागा लागते नाही का? पण काही सिरियस नाहीये ना? तात्या बरे आहेत ना? हा नाही 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 नाही, सिरियस बिरियस काय नाही हो. ते जरासं थकवा आलता का नाही म्हणून घेऊन आलं त्यांना. पण आता कसं आहे, थकवा सारखं सारखं यायला लागलं की मग भ्या वाटते ना हो. आता आपला बापावर लय जीव असतो ना हो. एकदम ठणठणीत होतील, काहीच काळजी करू नका. आणि तुम्ही मस्त आराम करा, तुमचंच घर आहे असं समजा. हो का? चालते की. अरे कसलं काय, या क्लायंटने डोकं खाल्लंय माझं. ही 11वी वेळ आहे माझी चेंजेस करून त्यांना पाठवायची. अरे त्यांचं मनच भरत नाही. अरे ह्यावाल्या क्लायंटनी प्रचंड त्रास दिला यार. बाय. अर्जुन भाऊ. हो अर्जुन भाऊ, काम करायलात का हो? पोस्टर बनवतोय. माझं एक काम कराल का हो दादा? काय? ते तो पिंट्या आहे का नाही, माझा गावाकडचा दोस्त, त्यानं का नाही केस कटिंगचं दुकान काढलंय. हा तर त्याला असं फर्स्ट क्लास पैकी पिंट्या केस कटिंग सलून असं बॅनर छापून हवंय दुकानासाठी. मी ना आत्ता त्याहून महत्वाचं काम करतोय. ठीक आहे, ते मी संपवतो मग बघूयात. दादा गरिबागारचा आहे हो तो. ते परवडत बिरवडत नाही हो त्याला असं बॅनर छापून घेणं. तेवढं जरा करून दिलं तर बरं होईल. कामच होऊन जाईल बघा त्याचं. ऐका ना, ही ना माझी आता 12वी वेळ आहे चेंजेस करायची. माझ्या ना डोक्याचा भुगा झालाय. क्लायंटने ना मला खूप त्रास दिला आता. ठीक आहे, फ्रस्ट्रेटेड आहे मी खूप. त्यामुळे जोपर्यंत आता मी हे काम करतोय तोपर्यंत मला काहीच विचारायला येऊ नका. ठीक आहे? थँक्यू. दादा, तू त्याला सांगितलं का नाहीस की हॉल मधल्या वॉशरूम मध्ये जायला? तो माझ्या बेडरूम मधल्या वॉशरूम मध्ये गेलाय.
त्यांनी विचारायला हवं ना. आता कसं हलका हलका वाटायलंय. मीच त्याला सांगितलं होतं जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत मला काही विचारायला येऊ नकोस म्हणून. आणि हे बघ अवनी, त्याचा ना काही त्रास नाही आहे ग आपल्याला, चांगला आहे तो. फक्त त्याने आपला हलका फुलका कम्फर्ट झोन ब्रेक केला नाही एवढंच काय ते. आणि उद्या जाईल तो, तोपर्यंत तू चिडचिड करू नकोस प्लीज. हे काय हो? जा, मी सहन केलं तर तू पण कर. ओ ते 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 ना ते माझ्या स्किन केअर रुटीन मधलं आहे. हो काय? तर मला वाटलं काय खायचं वेचं आयटम आहे. रुटीन म्हणजे? स्किन केअर रुटीन म्हणजे असे 3-4 क्रीम मी रोज चेहऱ्याला लावते, म्हणजे कसं छान स्किन मॉइश्चराईज राहते माझी. अच्छा. ताई एक सांगू का? देवानं का नाही आपापल्या परीनं जगातल्या सगळ्या बायकांना सुंदरच बनवले. आता हे क्रीम बिरीम लावून तुम्ही देवाच्या निर्मितीमध्ये खोडा घालणार होय? नाही नाही, तसं नाही, तुम्ही बरोबर बोलताय. पण कसं उन्हामुळे स्किन डल पडते ना. त्याच्यात माझ्या सोशल मीडियावरती 1300 फॉलोअर्स आहेत. किती? 1300. मग कसं मी अशी टवटवीत दिसली पाहिजे ना, मला रोज पोस्ट वगैरे टाकायला लागतात. पण ताई या 1300 पैकी वाईट वागताला 3 तरी येतात का हो मदतीला धावून? ते केसाच्या टोपासाठी पण काय करतं काय? नाही नाही. तरी चांगले दिसतंय. काय? नाही ते टोप कटिंग केसावरून आठवलं अर्जुन भाऊंकडे काम आहे. अर्जुन भाऊ ते बॅनर झाला का हो बनवून? काय नाव त्याचं? पिंट्या. पिंट्या. तुमच्या पिंट्याला माझा एक निरोप द्या की ना, त्याला सांगा की तुम्ही एक गावातलाच बॅनरवाला शोधा आणि त्याच्याकडनं करून घ्या. मी ग्राफिक डिझायनर आहे ना, माझे रेट त्याला नाही झेपणार. मी खूप पैसे घेतो बॅनर वगैरे बनवायचे. ठीक आहे, माझा निरोप द्या. निरोप कसला द्या? मी ना प्रिंट काढून येतोय. तुम्ही ना फक्त एक काम करा, छान राहा घरात, बिंदास तुमचं आहे असं वागा, फक्त ना लॅपटॉपला हात लावू नका. ओके? नाही नाही, ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्याला हातच नाही ना लावत आपण. वाह, मस्त. येतो. हा, ते संध्याकाळची सलाईन लावायची होती ती लावली होय? हा. आणि बघा ना, ते रात्रीची जरा झोपायची सोय झाली कुठे तर. मला कुठं बी चालेल हॉस्पिटलमध्ये झोपायला, कुठं बी लागतील मी, काय प्रॉब्लेम नाही. हा ठीक आहे. काय आता आबाचा संध्याकाळचा चहा पण राहिला असेल. अवनी, चहाचा काय मस्त सुगंध येतोय. तू काय नवीन रेसिपी शिकलीस का चहाची? काय ग? अवनी त्यांनी ना पांढरंग बनवलाय फर्स्ट क्लास 3 कप चहा. हा हा, गरमागरम आहे. या तुम्ही बी या. जर टेबल घ्या बघू. गरमागरम आहे. हे हा. अवनी, काय रे दादा? इकडे पटकन ये. बस बस बस, ये बस 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 बस. चहा पी. सांग कशी आहे चव? आई सारखी. सेम ना? घ्या. तुम्ही कोणती चहा पावडर वापरलीत आणि काय केलं? कसं कसं बनवलं? प्लीज सांगा. नाही काय नाही हो, आईने तिनं बनवलेला चहाचा मसाला दिलता ना, तो टाकला आणि चहाची पाट टाकली थोडी. अहो, आबासाठी आणला होतो. मला वाटलं देतील हॉस्पिटलमध्ये करून. कसला काय नाही. ताई, उरलेला चहाचा मसाला आणि चहाची पात ते तुमच्या फ्रीजमध्ये ठेवले बरं का. ते वापरा तुम्ही, तुम्हाला लागेल तसं. मी आज सकाळीच विषय काढला आईच्या हातचा चहा. ह्या चहाच्या बदल्यात मी तुम्हाला एक छान गिफ्ट देणार. गिफ्ट? नाही, गिफ्ट कुठे देते हो? कौतुकाचे 2 शब्द बोललात ना, पास झालं मला तेवढं. माणूस एकटा असला ना तर आपलं काम बाजूला ठेवून 2 शब्द बोललं का नाही तरी पुरतोय हो माणसाला. पांडुरंग दादा, कसं आहे तुमचं शेंदूरवाडी? मस्त असेल ना? मस्त. अहो नाद खुळा. आपण जाऊया आता एकदा. अरे तुम्ही याच शेंदूरवाडीत याच एकदा. तुम्हाला का नाही दिवसभर चहाच्या पातीचा आणि मसाल्याचा चहाच प्यायला घालतो. नको, दादाला ऍसिडिटी होईल. बरं, आता चला, रात्र होत आली. तुम्ही रात्री काय खाणार, काय जेवणार बोला मला. तुम्ही बोलाल तो मेन्यू आज आपण ऑर्डर करायचं, तुम्हाला हवं तसं.
नाही हॉटेल बिटेल कुठे हो, शेवेची भाजी करू घरी. चला मग मस्तपैकी जेऊ, छान गप्पा वगैरे मारू आणि मग झोपूयात. चला चला. पांडुरंग हरी, आबा उद्या लवकर सोडू दे. अवनी मी जरा त्यांना बिछाना देऊन येतो. काय हो तुम्ही खाली कशाला झोपलात? ठीक आहे गादी आणली ना मी. नको, अहो गादी बिदी कुठे हो, हे असं आपलं मातीवर झोपणारी माणसं हो आम्ही. आज गादीवरती झोपा, परत तुम्ही उद्या गावालाच चाललात. या. अहो ती गादीचं राहू दे हो. तांब्याभर पाणी मिळेल का हो दादा? आणतो ना. प्या पाणी. नाही ताण नाही लागली हो मला. ते आबा सांगतो ना, झोपताना तांब्याभर पाणी सोबत ठेवावं म्हणून. कधी लागेल सांगता येत नाही ना हो. बरोबर. ताण नाही लागली मला तशी. नाही पांडुरंग काय दादा, तरी आबाला म्हणलं जास्त राबू नको, वय झाले बाबा तुझं. पण ऐकतं तर आबा कसला हो. आता उद्या काय त्याला झालं बिलं तर नाही होणार काही. काय करायचं काय पण दादा मग आम्ही कुणाकडे बघायचो? ऐकत नाही हो आबा. डोळे पुस, रडू नका, शांत व्हा. डोळे पुस, काय नाही होणार त्यांना. नाही तसं नाही हो दादा, पण तुम्ही इथले शहरातले. ताई पण आल्या. तुम्ही इथले शहरातले नाही का. इथं शहरामध्ये कसं पोरं आपल्या बापासंग जीवाभावाच्या मैत्र असल्यागत बोलतात. काय ते लव यू वगैरे म्हणतात बापासने. पण आमच्या गावाकडे का नाही, बापाने असं नुसतं डोळे वाटरून बघितलं की नाही मला, तरी हातभर फाटते हो आपली. ते कुठं बोलणार हो बापाला, मनातलं आहे ते. नाही मनात लय प्रेम आहे, लय लय भाव आहे बापाबद्दल, सांगता येत नाही हो. एक सांगू का पांडुरंग, मी पण गावातलाच आहे ना, मला माहिती आहे हे सगळं. मुंबईत येऊन काही मला फार वर्ष नाही झाली आहेत, पण ना ह्या मुंबईने खूप काही शिकवलंय मला. इथे ना कधी काय होईल सांगता येत नाही. कधी कोणती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल सांगता येत नाही. त्यामुळे ना जे मनात आहे ना ते पटकन बोलून टाकायचं. इथे नाही ठेवायचं, मनात नाही ठेवायचं. म्हणजे आबांवर प्रेम करतोस की नाही? मी सांगेन ते करशील? हा. उद्या तू हॉस्पिटलला गेलास आणि डॉक्टर जेव्हा तुला म्हणतील ना की जा घेऊन जा आबांना घरी, पहिले कडकडून मिठी मार त्यांना. हो दादा. होय ताई, दादा काय बोलायला हो तुम्ही? नाही नाही नाही. आबांनी स्वतःची काळजी घ्यावी असं वाटतंय की नाही? मग त्यांना जोपर्यंत कळत नाही की तुझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे, त्याशिवाय ते स्वतःची काळजी कशी घेतील? तुझ्या एका मिठीने बऱ्याच गोष्टी शक्य होतील पांडुरंग. ठीक आहे, तुम्ही म्हणता ना दादा, करतो. एका मिठीमुळे जर आबा स्वतःची काळजी घेणार असेल का नाही, एका मिठीने हे सगळे प्रश्न सुटणार असतील का नाही, मारतो मिठी. उद्या जाऊन आबाला पहिले मिठी मारतो. डोळे पुसा, डोळे पुसा. काय काय बोलतात दादा, रडवतातच बघा. चला झोपूयात, उद्या उठायचंय. हो. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. झोपा. हो. चला चल ग. ऐका दादा, निघतो बरं का. निघताय? हो. पांडुरंग दादा, मी ना आबांसाठी जेवण बनवलंय आणि यात तुमची चहापत्ती टाकून चहा बनवलाय. आबांना आवडतो ना, त्यांच्याकडे जाईपर्यंत हे गरमच राहील. द्या. चालते की. चहा बाकी म्हणजे चहाने तर आहे ना मजा आणली आयुष्यात. अरे दादा. बरं तुमचा मोबाईल जरा चेक करा एकदा, मी काहीतरी पाठवलंय तुमच्या चहाचं गिफ्ट. अरे बघतो बरं. पाहिलं दादा,
पिंट्याचं केस कटिंगचं बॅनर बनवलं बी तुम्ही. पिंट्या केस कटिंग, आमच्या इथे दाढी फेशियल वगैरे सगळं करून मिळेल अगदी स्वस्त दरामध्ये. तुमचे पैसे हा पैसे नाही, थांबा ना, मला सांगा तुमच्या कंपनीत असं असतंय व्हय? काम बी तुम्हीच करायचं आणि पैसे बी तुम्हीच द्यायचे? हे माझ्या कामाचे किंवा बाकीचे पैसे नाही आहेत. तुमच्या आबांमधला आणि आमच्या पप्पांमधला एक जुना व्यवहार होता, त्याचे पैसे. अहो पण दादा हे आता हे मोठ्यांच्या मध्ये आपण बोलणार आहोत का? नाही नाही. हे पैसे ठेवा. बरं पांडुरंग दादा, सॉरी. का? मी पण सॉरी. आपण का? तुम्ही घ्या ना सॉरी, तुम्ही फक्त इट्स ओके बोला. ओके. बरं आम्ही येतो मग संध्याकाळी भेटायला आबांना. का? नाही म्हणजे संध्याकाळी कशाला, दुपारच्या टायमालाच या की. संध्याकाळी सोडलं बिडलं तर मग वांदे होतील ना. चालेल, आम्ही दुपारी येतो. दादा आता जायचं कसं मग? रिक्षा बोलवली आहे ना मी, बुक केली आहे, येईल ती आता. चला चला. बरं दादा, ते येताना पिंट्याच्या केस कटिंगचं बॅनर छापूनच आणाल काय? नाही, गावाकडे तिथं तालुक्याला जायला लागतं ना, लई तरच पडतो, मग लई लांब जायला लागतं. आणतो. चला रिक्षा आली आहे खाली. राम राम, येतो. काळजी घ्या. बरं दादा, तर रिक्षाचं कसं कळणार? मी येतोय ना खाली सोडायला तुम्हाला, एकटं कसं पाठवेन तुम्हाला. चला. राम राम ताई. काळजी घ्या. हो चला. चांगली माणसं कायम उशिराच कळतात. बरं झालं दादांना सॉरी म्हणाले. पांडुरंग, चला. दादा. हा पांडुरंग, बोल ना. काही नाही दादा, आबांना मिठी मारली, बरं वाटतंय आता.